आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बऱ्याचदा आपले डायटिशियन्स आपल्याला असं सजेस्ट करतात की आहारात भरपूर कडधान्याचा समावेश करा. आणि कडधान्य म्हणजे उसळी. सारख्या उसळी खाऊन एका लिमिट नंतर ऑब्व्हियसली कंटाळा येतोच. म्हणूनच आज एक मस्त चटपटीत कडधान्याची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे आर्या गोरे. आर्या, आज कुठली रेसिपी दाखवताय तुम्ही? आज मी दाखवते हे मिक्स कडधान्याचे कबाब. मला सांगाल त्याच्यासाठी साहित्य काय? ही मोड आणलेली सगळी मिक्स कडधान्य आहेत, ती मी उकडवून आणली. ब्रेड क्रम्स आहेत, कांदा आहे, उकडलेला पास्ता, साखर, मिरची, बटाटा, मीठ, गरम मसाला, लिंबू रस, बारीक चॉप केलेली लसूण आणि मिरची आलं पेस्ट. बरं, करूया सुरुवात? हो. पहिल्यांदा आपण पास्ता आणि कांदा परतून घेऊया. मला चमचा देते. कांदा घातला आहे. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊ. गॅस थोडा मोठा कर. चालेल. त्याच्यात हा लसूण घालूया बारीक चिरलेला. मिरची आल्याची पेस्ट घालू. तुला झणझणीत आवडतं का? हो हो, तिखट आवडतं खूप. मीठ घालूया चवीकरता. आणि आता हा उकडलेला पास्ता जो आहे तो. पास्ता तर एरवी पण सगळ्यांना आवडतो, पण ह्याच्यात घालून प्रोटीन्स पण भरपूर जातात आणि आवडीचा पास्ताही जातो. मी आता विचारणारच होते की कडधान्याच्या रेसिपीमध्ये पास्ता काय करतोय? पास्ता उकडवून घ्यायला किती वेळ लागतो पाण्यात? 10 मिनिटं. बंद कर गॅस. हो. आता हे थंड होत आहे जरा. तोपर्यंत आपण कडधान्य मिक्सरवर काढून घेऊया. चमचा देतेस? हे नुसते आपण उकडवून घेतले? नुसते उकडवून घेतलेले आहेत. मीठ वगैरे टाकलंय त्याच्यात? नाही. मिक्सरवर फिरवताना आपण पाणी नाही घातलं? नाही, पाणी नाही. उकडलेलं असतं त्यामुळे पाण्याची आवश्यकता तशी भासत नाही घालायला आपल्याला. हे बघ, हे असं इतपत घट्ट असतं. हल्ली काय होतं, मुलांना आवडत नाही उसळी पण खायला. मुगाची उसळ नको, मटकीची उसळ एकतर आवडते, जरा खातात, पण बाकी उसळी मुलं खात नाहीत. मग सगळीच कडधान्य पोटात जायला हवीत ना. थोडे ब्रेड क्रम्स घालूया. ब्रेड क्रम्सला दुसरं काय सबस्टिट्यूट आहे? तुम्ही कॉर्नफ्लोअर घालू शकता. थोडा रवा घातला तरी चालेल. मीठ घालूया चवीकरता. थोडा लिंबाचा रस. किती? 1 चमचा? हो. हा गरम मसाला आहे. थोडीशी साखर. आणि आता हे हाताने मळून घ्या. थोडा बटाटा घालायचा. बटाटा जास्त लागत नाही, कारण बाइंडिंगसाठी आपण घालतो नेहमी सगळ्यामध्ये बटाटा, पण हे ऑलरेडी कडधान्य असल्यामुळे बाइंडिंगसाठी दुसरं काही घालायची खरं गरज पडत नाही त्याला. आणि प्लस ब्रेड क्रम्स आहेतच. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे? हो. मग तेल तापत ठेवू? हो, ठेव. बस. हो, बस. याचे असे लांबट गोळे करून घ्यायचे. आणि मग पास्त्याचं काय करायचं? आता याच्यात आपण स्टफ करूया त्याला. देतेस इकडे?
पास्त्याला पण थोडं पाणी सुटलंय का हे? कांद्याला पाणी सुटतं आणि हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचे. प्राजक्ता, आपले आता हे कबाब तयार झाले. तेलही तापलेलं आहे. आपण आता हे तळून घेऊया. गॅस बारीक कर थोडासा. मस्त वास आलाय. बघू, थोडे ब्राउनिश होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत ना हे? हो, काढूया आता. हे आपले मिक्स कडधान्याचे कबाब तयार. थँक्यू. या चटपटीत रेसिपी नंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला कार्यक्रम रामबंधू आज काय स्पेशल. आयसिंगचे प्रकार बघावे तितके कमी आहेत, म्हणूनच आज आपण बघतोय एक मस्त केक आयसिंग. आज काय स्पेशल.